मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जी चांडोलीला चालू आहे काम, प्रत्यक्ष आता कामसुद्धा दिसतंय, प्रत्यक्ष काम सुरू झालेलं आहे. परंतु या संदर्भात जे उपसरपंच आहे अमोलजी दाभाडे यांनी 2 दिवस जे हे गणपती मंदिर आहे त्याच्यासमोर प्राणांतिक उपोषण केलं. त्यांचं या प्रकल्पाला विरोध नाही, फक्त एका बाजूला प्रकल्प व्हावा अशी मागणी ग्रामस्थांची. पूर्णपणे ग्रामस्थ आता इथं उपस्थित आहे. नेमकं उपसरपंच काय नेमकं ठरलं होतं उपोषणाच्या वेळेस, किंवा काय काय उपोषण आम्ही ज्या वेळेला 2 दिवस उपोषण केलं त्यावेळेला आमचं असं ठरलं होतं का तहसीलदार साहेब स्वतः तहसीलदार साहेब स्वतः इथे येऊन गेले. त्या टायमाला त्यांनी आम्हाला आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या आम्हाला लेखी स्वरूपात दिल्या होत्या. तर त्यांनी आम्हाला जागेची मोजणी आणि हद्द निश्चिती, तर जागेची मोजणी केली. पण शिवरस्त्याचा एक विषय होता, पण शिवरस्त्यावर काही चर्चा केलेली नाही. परत जे भूसंपादन सभेने 2 हेक्टरचं दिलं होतं, पण तरी आम्ही ठीक आहे बोललो, एका बाजूला तुम्ही प्रोजेक्ट घ्या, 2 हेक्टरमध्ये आम्हाला पण समजते एक प्रोजेक्ट बसणार नाही, तर एका बाजूला घ्या, असं आमची एक प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली होती. तर त्या गोष्टीकडे पण त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही. आणि एक विशेष बैठक जिल्हाधिकारी साहेब, प्रांतसाहेब, तहसीलदार साहेब यांच्यासमोर एक विशेष बैठक घेणार होते, पण ती काही बैठक त्यांनी घेतलेली नाही. म्हणजे तरीसुद्धा मी एक बावनकुळे साहेबांकडे गेलो होतो. त्यानंतर कलेक्टर साहेबांना आम्ही भेटलो. तर कलेक्टर साहेब स्वतः डायरेक्ट येऊन बोलले की तुमचं पद घालवतो सरपंच आणि तुमच्यावर गुन्हा नोंदवतो. तुम्ही शासकीय जागेचं कलेक्टर मालक आहे, ह्या जागेचं शासन मालक आहे. मी कलेक्टर साहेबांना त्यावेळेला असं बोललो का साहेब जागेचं मालक तुम्हीच आहे आणि आमचा प्रोजेक्टला विरोध नाही, पण तुम्ही वस्तुस्थिती स्वतः येऊन पहा. परंतु असं काही झालेलं नाही. फक्त जागेवर बसून हा सगळा प्रोजेक्ट चालू आहे. वरून सरकारी प्रोजेक्ट आहे, ड्रीम प्रोजेक्ट आहे, पण आमच्या मागणीला आमच्या गावाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी शासन लक्ष घालत नाही. आणि काल अचानक आम्हाला फोन आला का पोलीस स्टेशनवरून फोन आला का नोटीस आलं का सरपंच असं आहे, उद्या पोलीस प्रोटेक्शनमध्ये काल 100 पोलीस या ठिकाणी त्यांनी घेऊन आले आणि पोलीस प्रोटेक्शनमध्ये या ठिकाणी काम चालू केलं. मग ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय. तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही जागा किती 2 हेक्टर दिली आणि म्हणजे ग्रामसभेचा काय ठराव असेल, आणि प्रत्यक्षात किती जागा ॲक्वायर केले त्यांनी? आता 9 हेक्टर जागा ॲक्वायर केली आणि ती सुद्धा मध्यभागी केली. साईडची जागा आज सुद्धा तशीच सोडून दिलेली आहे. म्हणजे आमच्या उपोषणाला काही किंमत नाही आणि जे आम्हाला काही मागण्या त्यांनी जे लिखित दिलं होतं. आणि ग्रामसभेचा काय ठराव झाला का? ग्रामसभेचा 2 प्रशासक काळात 2 हेक्टरचा ठराव दिला होता. मग ग्रामसभा सर्वोच्च का, कलेक्टर सर्वोच्च का, मुख्यमंत्री किंवा राज्य सरकार सर्वोच्च आहे? ग्रामसभा कागदपत्री ग्रामसभा सर्वोच्च आहे, पण आम्हाला ते काही दिसत नाही. ग्रामसभेला 0 व्हॅल्यू आहे. मी पुण्याला गेलो, कलेक्टर साहेब बोलले गेले साहेब डायरेक्ट बोलले का सरपंच तुम्हाला पद घालवायचे का आणि तुमच्यावर गुन्हा नोंद करतो. तुम्ही जर शासनाच्या कामाला आडवे आले तर तुमचं पद घालवतो आणि तुम्हाला गुन्हा नोंद करतो. हां, मग तुम्ही काय म्हटले? मी म्हणलो साहेबांना, म्हणलं मला काय पदात इंटरेस्ट नाही आहे आणि मी पदासाठी कामच करत नाही आणि हे जाहिरात पण नाही करत. ही वस्तुस्थिती गावाचं भविष्य आहे. मी साहेबांना तेच म्हणलं, गावाचं भविष्य बघा आणि तुम्ही स्वतः पहा आणि नंतर निर्णय द्या. तुम्ही कागदावर हे काम करू नका. आमचं हे स्पष्ट मत आहे का ज्या दिवशी कलेक्टर साहेब इथं येऊन प्रोजेक्ट पाहतील त्यांच्या लक्षात येईल का हे काहीतरी चुकीचं चाललंय. मग तुम्ही बोलले नाही का, म्हणजे तुम्हाला पद महत्त्वाचं आहे का ही जागा, हे काम चाललेलं महत्त्वाचं? काय वाटते सरपंच? पद हे माझ्या दृष्टीने गौण आहे. मला पदात काय नाही. माझ्यासाठी गाव हेच माझ्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे तुम्हाला गावाने संपूर्ण अधिकार दिले, त्या पद्धतीने गावच्या हितासाठीच काम करणार आहे. गावच्या हितासाठी शेवटपर्यंत काम करणार आहे. बरं, आता मला सांगा, आता पुढे एक सोमवारपासून काय उपोषणाची स्ट्रॅटेजी तुमची? आमचं आता ग्रामस्थांची चर्चा चालू आहे. पुढली स्ट्रॅटेजी काय आहे ते आम्ही 2 दिवसात सांगू आणि आम्ही सोमवारपासून हे उपोषणाला साजरा करायचा नाही.